नमस्कार. आज आपण बघूया भरभरून प्रोटीन असलेली सोयाबीन भुर्जी. उन्हाळ्यामुळे पालेभाज्या किंवा भाज्या कमीच मिळतात आणि रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं रोज प्रश्न पडतो. तर अगदी झटपट होणारी पण टेस्टी अशी रेसिपी आहे. सोयाबीनची भाजी कोणालाच आवडत नाही आमच्याकडे, पण अशा प्रकारे भुर्जी बनवली तर सगळेच आवडीने खातात आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी तर अगदी हाय प्रोटीन रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सोया चंक्स घेतलेत, सोयाबीनचा सांडगा सुद्धा म्हणतात याला. तर आता हे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचेत मऊ होईपर्यंत. 1 वाटी सोया चंक्स आहेत. तर आता कढईमध्ये पाणी ठेवले गॅसवरती गरम करायला. त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये हे सोया चंक्स घालायचे आहेत. तर आता पाणी गरम झालंय, त्याच्यात सोया चंक्स घातले, मिक्स करून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. खूप जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी. 2-3 मिनिटामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि या गरम पाण्यात 5-1 मिनिटं हे असंच राहू द्यायचं आहे. शिजल्यानंतर याची साईज दुप्पट होते बघा. तर आता ह्या पाण्यामध्ये 5-1 मिनिटं असंच राहू देणार आहे. थोडंसं कोमट झालं की मग त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकलं दुसरं आणि आता हे सोया चंक्स घट्ट पिळून यातलं पाणी काढायचं आहे. बघा अशा प्रकारे एकदम घट्ट पिळायचं आहे आणि पूर्ण पाणी काढायचं. दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि अशाच प्रकारे सगळ्या सोया चंक्स पिळून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, प्लस मोडवरती, म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे फिरवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं बटर असं मिक्स घातलेलं आहे. मस्त चव येते बटरमुळं. नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता याच्यात 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा थोडंसं तेलात 2 मिनटं फ्राय करून घेतला. नंतर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची बारीक तुकडे करून आणि कढीपत्ता घातला. आता कांदा छान मऊ होईपर्यंत आणि आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं आहे गॅसच्या स्लो फ्लेमवरती. आता कांदा छान फ्राय झालेला आहे. आता याच्यात 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घातला, मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो लवकर मऊ व्हावा याच्यासाठी याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेतलं आणि टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान मऊ करून घ्यायचा. 2-3 मिनिटामध्ये टोमॅटो चांगला मऊ होतो. आता टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता याच्यात हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा घालू शकता, पण पावभाजी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि लहान मुलांना तर पावभाजी खूप आवडते. पावभाजीच्या चवीची भुर्जी म्हटलं की खूप आवडीने खातील. नंतर त्याच्यात थोडंसं जिरा पावडर घातलं. आता 2 मिनटं तेलात हे मसाले फ्राय करून घ्यायचे. आता हे मसाले जळू नये म्हणून त्याच्यात 2-3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेतलं. आता जे सोया चंक्स मिक्सरला बारीक करून घेतले होते ते याच्यात घालायचे. याच्यात चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. छान हे सगळे मसाले सोया चंक्सला लागले पाहिजे.
सोया चंक्सला तसं काही टेस्ट नसते, पण या मसाल्यांमुळे खूप टेस्टी रेसिपी होते ही। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ द्यायची आहे। आणि बघा इथे झटपट अशी सोयाबीनची भुर्जी तयार झालेली आहे। खूप टेस्टी होते ही आणि पावभाजी मसाल्यामुळे तर अगदी पावभाजीची टेस्ट येते। ही सोयाबीन भुर्जी तुम्ही चपाती बरोबर, पावा बरोबर, ब्रेड बरोबर किंवा भाकरी बरोबर खा, खूप टेस्टी लागते। एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल अशी रेसिपी आहे। तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। व्हेजिटेरियन लोकांसाठी तर अगदी भरभरून प्रोटीन असलेली रेसिपी आहे। तर ज्यांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीने भुर्जी बनवून बघा, नक्की आवडेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।